नमस्कार. अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. मशरूमची भाजी ही लहान मुलांना खूप आवडते. आपण नेहमीच बनवतो पनीर मशरूम, मटार मशरूम, मशरूम मसाला. परंतु मी आज अगदी साध्या सोप्या आणि घरगुती मसाल्यांपासून चवदार मशरूम मसाल्याची भाजी बनवलेली आहे. चला तर मग मी कशा पद्धतीने ही भाजी बनवली हे तुम्हाला सांगते. इथे सर्वात प्रथम 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. कांदे चिरून झाले की मशरूमसुद्धा आपल्याला हवे त्या आकारामध्ये चिरून घ्यायचे आहेत. सर्वात प्रथम मी मशरूम 10 मिनिटे कोमट पाण्यामध्ये मीठ घालून बुडवून ठेवले होते. नंतर ते स्वच्छ करून मगच चिरण्यासाठी घेतलेले आहेत. इथे मशरूम चिरून झालेले आहेत. नंतर हे मशरूम बाजूला करून यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी 3 ते 4 चमचे कमी आंबट असलेलं दही घेतलेलं आहे, ते घालून घेतलेलं आहे. दही घालून झालं की यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. हळद घालून झाली की नंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं जे तिखट आहे ते घालून घ्यायचं आहे आणि नंतर 2 चमचे धना पावडर घालून घ्यायची आहे. धना पावडर घालून झाली की थोडंसं मीठ घालून हे हाताने व्यवस्थित मशरूम आणि दही मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून सगळ्या मशरूमला हे दही आणि मसाले लागतील. आता इकडे कढईमध्ये 3-4 चमचे तेल घातलेला आहे आणि हा जो उभा चिरलेला कांदा आहे तो थोडासा मोकळा करून यामध्ये घालून घ्यायचा आहे. कांदा हा खूप काळपट करायचा नाही आहे, फक्त चांगला तळून घ्यायचा आहे. ही भाजी बनवताना मी कुठल्याही बाहेरच्या मसाल्याचा वापर केलेला नाही आहे. आता इथे कांदा चांगला भाजून झाला की यामध्ये खोबरं घातलेलं आहे. ते सुद्धा चांगलं तेलावरती परतून घ्यायचं आहे. कांद्यासोबत खोबरं चांगलं सोनेरी भाजून झालं की यामध्ये नंतर आलं, हिरवी मिरची आणि लसूण घालून घ्यायचा आहे. तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. असं काही नाही की बाहेरचे मसाले घातल्यानेच भाज्या फक्त चांगल्या होतात. घरचे मसालेसुद्धा योग्य प्रमाणात जर घातले तर नक्कीच भाजीला चव येते. आता इथे मी नंतर थोडेसे काजूचे तुकडे घातलेले आहेत आणि सगळे मसाले परतून थंड झाले की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पावडर तयार करून घ्यायची आहे. नंतर थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटण पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. याची चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटोसुद्धा घालू शकता, परंतु मी अगदी साध्या पद्धतीने भाजी बनवते आहे, त्यामुळे मी यामध्ये टोमॅटोचाही वापर केलेला नाही आहे. आता कढई गॅसवरती ठेवून यामध्ये बटर घालून घेतलेलं आहे. बटरमुळे मशरूमला चव अजून चांगली येते, म्हणून मी इथे बटरचा वापर केलेला आहे आणि नंतर 2 ते 3 चमचे यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. हे तेल आणि बटर गरम झाल्यानंतर यामध्ये 1 ते 2 दालचिनीचे तुकडे आणि थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत, ज्यामध्ये 2 मिरे, 1 तमालपत्र आहे आणि 1 कर्णफूल आहे. ते थोडेसे परतले की नंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून थोडीशी हळद घातलेली आहे आणि हे वाटण घालून घेतलेलं आहे. हे वाटण कढईमध्ये घालून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा घरगुती काळा मसाला तो घालून घेतलेला आहे आणि छान खमंग तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर घरगुती मसाले वापरून भाजी केली तर हॉटेलपेक्षा ही भाजी छान लागते. आता इथे मी घरी तयार केलेला जो गरम मसाला आहे तो घातलेला आहे. गरम मसाला घातल्यानंतर वाटण व्यवस्थित मिक्स करून यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ आधी मशरूम मॅरिनेट करताना सुद्धा वापरलेलं आहे, त्यामुळे अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे. आता इथे व्यवस्थित मीठ घालून मिक्स करून झाल्यानंतर एक 5 ते 6 मिनिटे झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत हे वाटण शिजून घ्यायचं आहे. एक 5 ते 6 मिनिटानंतर इथे वाटण छान शिजून तयार झालेलं आहे. आता यामध्ये हे मॅरिनेट केलेलं जे मशरूम आहे ते घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल अति खाणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं, म्हणून मी भाज्यांना जास्त तेल कधीच वापरत नाही. आपण आपल्या हेल्थची काळजी घेणं ही खूप महत्त्वाचं आहे. आता इथे मशरूम मिक्स केल्यानंतर परत एक 3 ते 4 मिनिटे कमी गॅसवरती ही भाजी शिजून घ्यायची आहे आणि नंतर 2 ते 3 चमचे साय यामध्ये घालून घ्यायचे आहे. मी इथे ताज्या साईचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर बाहेरची क्रीम असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता. आता इथे भाजी तयार झालेली आहे. भाजीला रंगही छान आलेला आहे. ती मी एका डिशमध्ये सर्व्ह करत आहे. तुम्हाला ही माझी अगदी साध्या सोप्या आणि घरगुती मसाल्यांपासून बनवलेली मशरूमची भाजी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.